एक महत्त्वाची घडामोड आहे। मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत। महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत। मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झाल्यानंतर ओबीसी समाजाकडून सुद्धा साखळी उपोषणाला सुरुवात झालेली होती आणि आता मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिकचे अपडेट्स आहेत या भेटी संदर्भात? श्रुती, आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलन जे आहे ते एकीकडे थांबलेलं आहे उपोषण, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचं साखळी उपोषण जे आहे ते नागपूरमध्ये सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्या समाजाची समजूत काढण्यासाठी मंत्री अतुल सावे यांच्यावरती जबाबदारी जी आहे ती आता टाकण्यात आलेली आहे। अतुल सावे कॅबिनेट बैठक संपल्यानंतर नागपूरकडे रवाना झालेले आहेत। ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत, ओबीसी समाजाचे जे म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी मंत्री अतुल सावे जे आहे ते आता नागपूरकडे निघालेले आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं मराठा समाजाला ज्या मागण्या होत्या मराठा समाजाच्या सरकारने मान्य केल्या आणि त्यामुळे अजून तीव्र पडतात जे आहे ते ओबीसी समाजाकडून उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। ओबीसी समाज कुठेतरी नाराज होताना दिसतोय। एकीकडे साखळी उपोषण ओबीसी समाजाच्या नेत्यांचं सुरू असलेलं आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतंय आणि ह्याच संदर्भात समजूत काढण्यासाठी मंत्री अतुल सावे जे आहे ते नागपूरकडे रवाना झालेले आहेत। त्यांच्यावरती जबाबदारी जी आहे ती मंत्रिमंडळाने दिलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। अतुल सावे आता ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।